हे सगळं केल्यानंतर आज या क्षणाला मला अशा पद्धतीनं वरुण शेठकडून निरोप येतो, हे किती दुर्दैव आहे. आणि हे दुर्दैव माझ्या आयुष्यात मला कधी नाही ते माझ्या शेवटच्या घटकेला मला ऐकायला मिळतं, पाहायला मिळत आहे. सांगितलं की बिगर पैशाचं याला मदत झाली पाहिजे. हे सांगायचा उद्देश असं की मी माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही करीत असताना माझ्या आयुष्यातली ही शेवटची निवडणूक. सगळ्या लोकांच्या अपेक्षा होत्या की राजूला उभं करा. वळसे पाटलांनी सांगितलं राजूला तिकीट देणार, राजू तू कामाला लाग. आणि गेली महिना 2 महिने नव्हे तर गेली 6 महिने रात्रंदिवस घरदार पडत राहिले. आणि या गेलेल्या महिन्यात तर सगळं घर माणूस ना माणूस जोडायला आणि प्रत्येकाच्या गाठीभेटी. हे सगळं केल्यानंतर आज या क्षणाला मला अशा पद्धतीनं वरुण शेठकडून निरोप येतो, हे किती दुर्दैव आहे. आणि हे दुर्दैव माझ्या आयुष्यात मला कधी नाही ते माझ्या शेवटच्या घटकेला मला ऐकायला मिळतं, पाहायला मिळत आहे. याची मला खंत आहे. राजकारणात मी अनेक चढउतार पाहिले, पण मी कधीही हरलो नाही, मी डगमगलो नाही. पण आज मला विशेष वाटतं मी एवढं कष्ट त्या पक्षाने टाकलं, सगळं वागलं, निष्ठेने वागलं, अनेक माणसाला साथ दिली, अनेक माणसं घडवले. त्या पक्षाने माझ्यावर अशा पद्धतीने अन्याय करावा. ज्या समाजासाठी दुष्काळी कामावर काम करणारे आमचा शेतकरी भगिनी 2 रुपये रोजाने ती माणसं बंगल्यात राहावी, गाडीत फिरावी म्हणून आयुष्याची 50 वर्ष खर्च केली. आणि ते दिवस मी माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली असताना त्याच्यावर कळस चढवावा आणि चांगला समाजाला आधार मिळावा म्हणून राजू सारखा एक सुशिक्षित ग्रॅज्युएट सुसंस्कृत मुलगा या राजकीय सेवेत त्या समाजाकरता उभा राहावा आणि त्याने निवडणूक लढून लोकांची सेवा करावी ही भावना होण्याची वाढवून मी निर्णय घेतला. परंतु शेवटी माझ्या पत्रात काय नेचीच्या मनात काय वाढून ठेवलंय मला कळलं आणि आज ही बातमी ऐकायची पर्याय आहे. माझी एवढीच नम्र विनंती आहे, तरुण कार्यकर्ते भरपूर आहे, त्यांना माझी विनंती आहे, उद्या निर्णय जर निवडणूक लढवण्याचा घेतला, कसा पक्षात घ्यायचा ते आता उद्या चर्चा झाल्यानंतर ठरवू. बरेचशाने स्वपो गेलेला आहे, त्या दिशेनेच आपली वाटचाल आहे. पण अधिकृत अजून आपण काही केलेलं नाही. चर्चा झाल्यानंतर घेऊ, बरेचशी फॉर्म भरू आणि या सगळ्याच्या सल्ल्याने उद्या जर निवडणूक लढा सगळ्यांनी सांगितलं तुम्ही तर निवडणूक लढू. मात्र एवढीच विनंती आहे, निवडणूक लढवताना कुठेही कशाच्या दबावाला बळी पडू, कुठल्या आमिषाला बळी पडू नका. तरुणांना सांगतो तुमच्या भवितव्यासाठी ही निवडणूक. समोरच्या माणसाला ज्याला उमेदवारी दिली त्यांनी 15 वर्ष सरपंच ठेवलं, या गावात वीट सुद्धा मारली, कधी चांगल्या माणसाला साथ दिली नाही, कधी चांगल्या कामाला मदत केली नाही. तो मदत करतो कोणाला, जी वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना. अशा प्रवृत्तीच्या माणसाला ज्याला जिल्हा परिषद कशाला काय खातात, पंचायत समिती कशाला म्हणतात, राजकारण कशाला म्हणतात, मंत्रालय कशाला म्हणतात, लोकांच्या विकासाचं काम कशाला म्हणतात, याचा गंधही नाही. सगळं आम्ही गावाचं पाहायचंय, लोकांचं पाहायचंय. आणि फक्त या वराती पुढे उड्या मारायच्या, लग्नापुढे फुगड्या खेळायच्या आणि 2 कापडाचं पिशू टाकायचा आहेर करायचा, एवढ्या पलीकडे आयुष्यात कधी काही केलं नाही. असे का फालतू माणसाला उमेदवारी दिली, याची माझ्या मनात शोक दिली. मला उमेदवारी देण्याबद्दल वाद नाही. माझ्या तुल्यबळ माणूस असता, चांगला काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मला डावलून दिला असं तर मी त्याचं पाया पडलो असून त्याचं काम